गाढवांची मागं धावायचं. कुठे गेलाय हो? दिसेना झालाय. गाढवांची मागं धावतोय. कसा फडकते बघा झेंडा आपला. आता इथं तिकीट आहे, तिकीट घ्यायचं आहे ना. इंडिया पाकिस्तान बॉर्डर जवळ आणि लोक बघताना बघा इथून ते साईडला पूर्ण पाकिस्तान आहे. हे तार पण आहे बघा, तार दिसायला लागले. नमस्कार मित्रांनो, तर आजची तारीख आहे 22. आज आहे आपल्या इकडे आता पिठोरी अमावस्या. तर पिठोरी अमावस्याच्या सर्वांना शुभेच्छा. तर आता आम्ही चाललो आता बॉर्डरवरती. आता आम्ही आहेत कॅम्पिंगलाच आहेत जैसलमेरमध्ये. काल रात्री खूप मजा आली, लय मस्त वाटला घेऊन. हे बघा सकाळचा व्ह्यू कसा आहे इथं, लय भारी वाटतंय. मी आता आमची झालेली आहे पॅकिंग. आता थोड्या वेळात निघू आम्ही बॉर्डरला जायला. नाश्ता वगैरे आहे इथंच पॅकेजमध्ये आमच्या. चला बघा सगळा वालवंड इथं मस्तपैकी. आता फोटो काढलो आणि निघलो आम्ही आता बॉर्डरवर जायला. बाई काय विषय आहे तुझा, काय विषय आहे बोल. काय नाही, वाळवंट काल पाऊस पडलाय. हा आलो आलो आता. हे बघा लॉंगेवालाचे जवळ आलो आम्ही. आणि रोड बघा किती भारी भारी आहेत. येताना आम्हाला एक पण खड्डा भेटला नाही, एवढा भारी रोड. चला आता आतमध्ये गेल्यावर दाखवतो सगळी सगळं पॅन्जर वगैरे सगळं असतील. चला ठेवा. हे बघा इथं पाकिस्तानचं सगळं टँक आहे. तिथं त्यांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा इकडे आलं तेव्हा त्यांचं पकडूनच ठेवलं, परत जाऊनच दिलं नाही. बॉर्डर मूवी बघला असेल तर समजेल तुम्हाला. आणि आपला भारताचा झेंडा आहे बघा. बरंच आहे. आणि आता कॅफे पण आहे इथं. पहिले कॅफेमध्ये जातो आम्ही, लॉंगेवाला कॅफे. लावर किती कराची लांब, इस्लामाबाद किती लांब आहे इथून बाबा, जवळ आहे. कॅफे वगैरे मस्त आहे इथं. आणि अख्खे रस्त्याने आम्ही आलो, आम्हाला एक दुकान दिसला नाही, एक गाडी दिसली नाही. जास्तीत जास्त बकऱ्या बिकऱ्या गाय बी लय आहेत रोडला. हे बघा पाकिस्तानचा झेंडा असलेला टँक, पाकिस्तानी टँक आहे इथे. युद्ध झालं तेव्हाच पासून इथंच आहेत ते, नेलत नाही परत. हे बघा सगळे सैनिकांचा खात्मा केला पाकिस्तानी एअरफोर्सने आपल्या. आणि रात्रभर लढलेले ते आपले सैनिक दोन. कसा फडकते बघा झेंडा आपला. आता इथं तिकीट आहे, तिकीट घ्यायचं आहे ना, आतमध्ये जायचं मला सगळं बघायला. येतात लोक पण भरपूर येतात. बघा जिप्सी वगैरे आहेत आतमध्ये. आणि टँक पण आहे, भरपूर आहेत टँक. थिएटर पण आहे इथं लॉंगेवाला. इथं बघा टँकची हिस्ट्री. कसला पलट असेल, गोळा बिळा यायचा, टोप गोळा येते का बघ. ओरिजिनल टँक.
चला आता वॉर म्युझियम मध्ये चाललो आम्ही. तुम्ही एंट्री करता होता आतपर्यंत गेलो दाखवतो. सगळ्या युद्धात झालेल्या वस्तू सुद्धा कंपास पाणीपिण्याचे बाटले पण आहेत. युद्धात झालेले युद्ध झालेले सगळे आणि बटालियन वगैरे येते बघा. दुर्बीन टोप्या पण आहेत. बघा गन आणि तोप गोले पण आहे टँकचं बघा. ये गाना खड़ी है जो बाहर गाड़ी के मोड़ रही है कड़ी इसको जीप के ऊपर है वो है उसको ऊपर भी खड़ा करते हैं उसके जीप के पीछे खड़े करके खड़ा करते हैं जैसे कि नीचे है और ये देखिए जीप के ऊपर है. तो बाहर गाड़ी खड़ी ना वो असली गाड़ी असली है और जीप भी असली है. जो जीप चल रही है ना राइड कर रही है सवारी जो भी है वो भी असली है. नकली कुछ नहीं है. यहाँ पे कोई चीज आपको डुप्लीकेट नहीं मिलेगी. मोठे मोठे दुर्बीन पण अखबार जो बोलते हैं हम लोग ठीक है. एक खोखे गाने थे एक गाने के खोखे हैं ऐसे हम रोके खा करते हैं ना और दुकान का पैसा देते वो चीजें इससे बड़े बड़े रखे हुए हैं देखना. गन ओरिजिनल गन आहे. बंदूक रायफल. चला आता जाऊ पुढं. पुढं पण आहे. हे बघा मशीन गन आहे. ते मशीन गन आणि रट्टातलं टोप गोल बघा कसलं म्हणलं ते टँकचं. टँकच्या खाली ठेवायचं. टँक ब्लास्ट करायचं. 10 नाही बंदुकी बघ सटले आहेत. मशीन गन आता आलेलो आहे बॉर्डरवरती कन्नौजच्या. आणि इथं मंदिर पण आहे आणि बॉर्डर पण आहे. चला आता पहिले बॉर्डर बघू. मंदिरात आता गर्दी पण आहे इथे बघा. गाड्या भरपूर आहेत. ते साईडला लय गाड्या आहेत. बाहेरशीच दर्शन घ्यायला निघाल काय बाई. बघा मंदिरात आलो आम्ही. आज गर्दीने आता पाया पडतो आणि निघतो. बॉर्डर बघायला तिथं बॉर्डर दिसते तिथून समोरची मागची ना. चला बघा. ते बाहेर बघा किती भारी रुमाल लावले. सगळी रुमाल दाखवतात देवीला आणि प्रसाद थोडासा असतो. आत मी बघला आम्ही इथंच लावून गेलीच. गाडवांची मागं लावायचं. कुठे गेलाय हो. दिसायला झालाय. गारवांची मागं लावताय. काहीच फायनली आम्ही पोचलो इंडिया पाकिस्तान बॉर्डर जवळ.
आणि लोक बघताना बघा इथून ते साईडला पूर्ण पाकिस्तान आहे. हे तार पण आहे बघा, तार दिसायला लागले. लोक वरती बघतात तिकडून वर्षी. चला आपण पण जाऊ तिथून, तिथून दाखवतो मस्त दिसेल जाऊ. इथं वरती बघायला आलं बॉर्डर बघा, झेंडा फडकते आणि काय दिसत नाही तिकडं. त्या साईडला पूर्ण पाकिस्तान आहे. वाघा बॉर्डर सारखं ना म्हणजे फुल हवा आहे इथं. चला आमचं झालं तर बघून. इथं काहीच दिसत नाही. तर तुम्हाला यायचं असेल तर येऊ नका, आत्ताच सांगते. काहीच दिसत नाही, फुकट ट्रॅव्हलिंग होईल. त्यापेक्षा तिकडं बाहेरच्या बाहेर निघून जायचं. जैसलमेर फिरा मस्त. हा तारा पण दिसत नाही. तारा दिसतात म्हणतोय, आपल्या दिसतात, त्यांच्या नाही दिसत. चला आता आम्ही चाललो, गाडीत बसतो ना, निघतो आता पुढे. चला फायनली आम्ही आता घरच्या रस्त्याला निघले आहो. आता आम्हाला इथून दाखवतोय टोटल 23 तासाची रनिंग आहे, 1200 किलोमीटर परफेक्ट. चला आता जाऊ घरी. आम्हाला एक वस्ती करून घरी जायचं. आता 2:45 वाजलं. मला आता मधीन कुठे कुठे थांबवतोय दाखव. भाई आलाय पुढं. आता एक माणूस गेला आपला माग झोपाया. चला आणि रस्ता लय भारी आहे. रस्ता एकदम एकही खड्डा भेटत नाही राजस्थान मध्ये. लय भारी खड्डा रस्ता. इकडे घोटाळा चालत नाहीत ना रे. घोटाळा चालत नाही ना. काय कसं सांग बघ. इकडे घोटाळा चालत नाहीत. कसं आहे, इकडे कमिशन कमी खातात ना रे. नाही ते खातात लय, टाकतात कमी. असं चला तर सामान ठेवून झालेलं आहे. रात्री आम्ही या हॉटेलला थांबलेलो. आता आम्ही चाललो घरी. वाजलं किती बघा, 8:30. आता आम्हाला जवळजवळ 14 तासाची रनिंग आहे. चला आता भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर. आता काय मधीन जास्त काय दाखवणार नाही, कारण की नॉनस्टॉपच जायचं आहे. फक्त जेवायला नाश्त्याला थांबत आहे. चला हे बघा फायनली कामोड्याला आल्या. आणि आमची रनिंग बघा किती आली, 3739 किलोमीटर प्लस 40. लेट चालू केली ती आम्ही. आणि पोलीस स्टेशन आहे कामोड्याचा. आणि लय मजा आली आम्हाला फिरायला. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. काय अक्षय काय बोलायचं तुला? रिक्षावर नाही, जे रिक्षा फिरतो त्याच ठिकाणी याला आम्ही आणून सोडलाय ना. आम्ही आता चाललो. चला आता सध्या कुत्रा सांभाळणार ती जागा. टाटा.